चाकणमधील एका रुग्णालयात मधुमेहाच्या उपचारासाठी गेलेल्या 42 वर्षीय इसमाचा उपचार सुरू असताना अचानक मृत्यू झाला। सदरचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। धक्कादायक म्हणजे मृत्यू झाल्यानंतर संबंधित मृतदेह लगतच्या मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। कालिदास एकनाथ बिरदवडे, वय वर्ष 42, राहणार राणूबाई मळा, चाकण असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे। घटनेनंतर संतप्त नातेवाईकांचा जमाव येथील रुग्णालय परिसरात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होता। पोलीस, डॉक्टर आणि संतप्त नातेवाईक यांच्यामुळे येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते। येथे जमलेल्या नातेवाईकांनी काय सांगितले जाणून घेऊयात। आमचे लहान बंधू म्हणजे चुलत लहान बंधू आहे कालिदास एकनाथ बिरदवडे, वय वर्ष 46। त्यांना शुगरचा त्रास झाल्यामुळे ते डॉक्टर रजतकडे ॲडमिट व्हायला गेले। ते कुठल्या डॉक्टरांकडे? डॉक्टर रजत म्हणून। साधारणतः 1:30-1ला ते ॲडमिट झाले। डॉक्टरने त्यांना तिथे ॲडमिट करून घेतलं। त्यांची शुगर डॉक्टरच्या म्हणण्यानुसार 300-250 वरती कव्हर झाली। त्यानंतर ते बाथरूमला गेले, परत डॉक्टरने ॲडमिट केले आणि त्याच्यानंतर म्हणले पेशंट एकदम सिरियस झालं। किती वाजता? साधारणतः 2:30-3ला सिरियस झालं म्हणले। त्यानंतर त्यांनी आम्हाला 4 वाजता आमच्या घरी फोन आले, आमच्या भाऊजायांना किंवा आमचा आत्याचा मुलगा होता, त्याचा साडू इसक्का अमोल गायकवाड म्हणला, दादा कालिदास एक्सपायर झाले असे रजत डॉक्टरने डिक्लेअर केले। मग तिथून रजत डॉक्टरने त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, कोर हॉस्पिटलला आणलं। इथं आणल्यानंतर डॉक्टरने त्यांना ऑक्सिजन वगैरे लावले। साधारणतः 5:15च्या आसपास त्याची ECG केली, तो टोटली ECG ब्लँक आली। असं कोर हॉस्पिटलच्या डॉक्टरने आम्हाला हे बी दिलं आणि त्यांनी मान्य केलं, मी साक्ष देतो की माझ्या की पेशंट आलं तर डेड होतं। आणि ह्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं की मी पेशंट आणल्यानंतर एक्सपायर झाले। पण तसं ऑलरेडी आम्हाला 4 वाजता त्यांनी सांगितलं होतं आमच्या नातेवाईकांना पेशंट गेले तुमचं। म्हणजे डॉक्टरच्या फक्त हलगर्जीपणामुळं। कोणत्या डॉक्टरच्या? रजत डॉक्टरच्या, रजत हॉस्पिटलच्या। हा, रजत हॉस्पिटल, डॉक्टर माने म्हणून आहे की आमचा भाऊ जायला फक्त डॉक्टर मानेच कारणीभूत आहे। ते लहान मुलाचे डॉक्टर आहेत, तर ते शुगरचे पेशंटच नव्हते घेत। तर त्यांनी 1-1.5 वाजताच पेशंट शिफ्ट करायला पण होतं। त्यांना कळलं ना पेशंट सिरियस आहे, तर त्यांनी म्हणा पण तुम्ही नातेवाईकांना आमचे सांगायला पण होतं तुमचं पेशंट पुढे घेऊन जा, माझ्याकडे काय ते होणार नाही। पण त्यांनी फक्त पैशाच्या लालचीपोटी तिथे ॲडमिट केलेली आणि एक्सपायर झाल्यानंतर मी इथं खोटं ॲडमिट केलं, कुठं कोर हॉस्पिटलला। ह्या डॉक्टरांना त्यांनी आम्ही विचारलं, ते म्हणजे माझ्या पेशंट आलं तर डेड होता। मग हे माने डॉक्टर कायसाठी लपवत होते सगळे? फक्त पैशाच्या मागं लागले म्हणूनच हॉस्पिटल बांधतात का? तर आमचं त्यांच्यावरती कायदेशीर आरोप आहे की आमचा भाऊ मराय फक्त डॉक्टर मानेच कारणीभूत आहे आणि त्यांच्या हलगर्जीपणाच मुळेले। त्याची लहान लहान लेकरे, आता त्यांचं कोण बघणार आहे पुढे भविष्यात? तो ड्रायव्हर होता, त्याची लहान लहान लेकरं, त्यांचं पुढं काय जमीन काही नाही आमच्या भावाला। किती मुलं आहेत त्यांना? 2 मुले। काय किती वर्षांची? मुलगी आता 15-16 वर्षाची, मुलगा 10-11 वर्षाचा असेल। मग त्यांचं पुढं भविष्य काय? बरं, आता दुसरं असं की तुम्ही तक्रार दिली आहे